अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मकर संक्रांती। आज मकर संक्रांतीचं पंचांगाचं जे फळ आहे ते वाचून दाखवत आहे। पूर्वीच्या काळी ब्राह्मणांकडून मकर संक्रांतीचं जे फळ आहे ते प्रत्येक जण वाचून घेत होतं। आता खूप जणांना प्रत्येकाच्या घरी जाणं जमत नाही, तर आज मकर संक्रांतीचं फळ आपण ऐकावं, मनापासून ऐकावं। सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा। मकर संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे, वाण कधी द्यायचं, ते पूर्ण गोष्टी आपण पंचांगामध्ये आहे। ते मकर संक्रांतीचं फळ प्रत्येकाने आज दिवसभरात ऐकलं पाहिजे। ते फळ आता मी तुम्हाला वाचून दाखवतो, सगळ्यांनी मनापासून ऐकावं। मकर संक्रांतीचं फळ आज 14 जानेवारी 2025, आज मंगळवार, सकाळी 8:55 ते 4:55 आपण पुण्यकाळ आहे, ह्या काळामध्ये आपण वाण देऊ शकता। आजच्या दिवसाचा उद्देश काय आहे? आजच्या दिवसामध्ये पंचांगामध्ये असं वर्णन आहे, तिळाचा 6 प्रकारे आपण उपयोग करावा। सगळ्यात पहिले अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकावे, अंगाला तीळ लावायचं। तीळ होम, तीळ होम म्हणजे काय? आपण पितरांसाठी तीळ होम करू शकतो, तीळ दान करू शकतो, आणि तीळ मिश्रित आणि तिळाचं तर्पण। अंगाला सगळ्यात पहिले आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घ्यायचे, परत तीळ थोडे भक्षण करायचे, तीळ दान द्यायचे, तीळ तर्पण करायचं, तिळाचं होम करायचं। होम मध्ये तुम्ही काय घेणार? तुम्ही व्यंकटेश स्तोत्र असेल, श्री सुक्त असेल, पुरुष सुक्त असेल, याचं होम करायला पाहिजे। आज होम केल्याने आपल्या सगळ्या पापाचा नाश होतो। आणि तीळ दान द्यायचं। आपण तीळदान म्हणजे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, ते तीळदान तर आहेच, पण ब्राह्मणाला पण तीळदान आपण देऊ शकता। आजच्या काळामध्ये खूप महत्व आहे आजच्या दिवसाला। आणि तीळ तर्पण करताना आपण हातामध्ये पाणी घ्यायचं। पाणी घेतल्यानंतर ज्यांचे आई वडील असेल त्यांनी तांदळाने करू शकता, ज्यांचे नसेल त्यांनी तिळाने तर्पण करायचं। आपल्या पितरांना सद्गती लाभते। वाहनाचा प्रकार काय आहे? वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे, आणि पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे। हातात गदा घेतलेली असून केसरी टिळा लावलेला आहे। वयाने कुमारी असून बसलेली आहे। वासा करता जायचे फूल घेतलेले असून पायास भक्षण करत आहे। सर्प जात असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे। वरनाव, नक्षत्र नाव, महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत। पूर्वीकडून पश्चिमेकडे जात आहे, वायव्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीस धार काढणे, काम वासना सेवन करणे हे काम करू नये। हे पंचांगाचं फळ आहे। सगळ्यांनी दिवसभरात हे फळ अवश्य ऐकावं आणि याप्रमाणे आपण सेवा करू शकता। संक्रांतीच्या पर्व काळामध्ये स्त्रियांनी करायचे दान आहे। तुम्ही या पर्व काळामध्ये तुम्ही तिळदान असेल, गहुदान असेल, ते ब्राह्मणाला संकल्प करून द्यायचा। आजच्या दिवशी तर्पण पण करू शकता, आपल्या पितरांना सद्गतीसाठी तर्पण पण करू शकता, तिळदान देऊ शकता। आजच्या दिवशी तुम्ही तीळ असेल, सोनं असेल, गाय असेल, घोडा असेल, परत नामस्मरण, हे जास्त आपण आजच्या दिवशी करू शकता। संकल्प करून आपण हे दान आहे ते दान द्यायला पाहिजे। दान देताना ब्राह्मणांना घरी बोलवावे, त्यांचं पाद्यपूजन करायचं, आणि पाद्यपूजन केल्यानंतर तुम्ही त्यांना वस्त्रदान असेल, दान असेल, दक्षिणा असेल, गूळ असेल, तीळ असेल, हे त्यांना तुम्ही संकल्प करून त्यांना दान देऊ शकता। ब्राह्मणाचं पाद्यपूजन, आज ब्राह्मण पूजा पण खूप प्रकारे तुम्ही करू शकता, ब्राह्मण पूजा पण करायची आणि ते दान त्यांना तुम्ही देऊ शकता। श्री स्वामी समर्थ।